नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातमीपत्रात घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. बघूयात महाफास्ट 100 बातम्या. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तर 15 नोव्हेंबरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता. दिल्लीतील नेत्यांना आणखी काही दिवस बॅटिंग करायची आहे. विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर दिवाळीच्या आधी किंवा नंतर मतदान होईल, सुळेंचा दावा. विधानसभा निवडणुकांच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न होईल. विधानसभेच्या तारखांवर संजय राऊतांनी शंका व्यक्त केली. कोर्टात तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जात असल्याचा राऊतांचा आरोप. महायुतीत विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व्हेची चढाओढ. लोकसभेत फटका बसल्यानंतर भाजपबरोबर शिंदे आणि अजितदादा गटाचाही स्वतंत्र सर्व्हे. सूत्रांची माहिती. सॅम्पलिंग मध्ये बदल करून महायुतीतील पक्षांचा सर्व्हे. लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची प्रश्नावली. सर्व्हेनंतर जिंकून येण्याच्या निकषावरच तिकीट देणार. सूत्रांची माहिती. 2 महिन्यांपासून आमचा सर्व्हे सुरू. निवडून येणाऱ्यालाच तिकीट देणार. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. महायुतीसाठी विधानसभेचा सर्व्हे अत्यंत प्रतिकूल. मात्र आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. राज्यात काहीही झालं तरी ठाकरे 2 सरकार येणार. संजय राऊतांचे ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबतचे संकेत. काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर त्यांनी सांगावं, आम्ही स्वागत करू. मी महाराष्ट्राच्या मनातील चेहऱ्यावर बोललो. संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी आरएसएस मैदानात उतरणार. संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये महाराष्ट्रात. भाजप आणि संघात समन्वय साधणार. उमेदवाराचा सर्व्हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास तिकीट कापणार. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय. विद्यमान आमदारांनाही हा आदेश लागू होणार. भाजपकडून जाहीर. नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज समारोप. नाशिकमधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मनोज जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय. नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त. सरकारच्या निर्णयाची 29 ऑगस्ट पर्यंत वाट बघणार. त्यानंतर निर्णय घेणार. जरांगे पाटलांचा इशारा. मराठ्यांच्या आमदारांच्या मतांवर निवडून येणाऱ्याला काय कळणार. फडणवीसांच्या भाकरी खातो म्हणून मराठ्यांशी गद्दारी करणार का. मनोज जरांगेंचा प्रवीण दरेकरांवर निशाणा. राणेंच्या पोरांना मी किंमत देत नाही. राणे कुटुंबाचा सन्मान करतो म्हणून त्यांना काही बोललो नाही. पण माझ्या विरोधात बोलाल तर मी गप्प कसा बसू. जरांगेंचं वक्तव्य. लाडकी बहीण ही योजना लाडक्या बहिणींसाठी नसून मतं विकत घेण्यासाठी. लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाहीत. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. रवी राणांनी मिश्किल टोले लगावले. या अडाण्याला समजलं नाही. लाडकी बहीण योजनेवरून नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका. तर चुकून यांचं सरकार आलं तर हे सगळ्या योजना बंद करतील. नितेश राणेंची टीका. मराठा समाजासोबतच धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या समाजाच्या आरक्षणासाठी आमचा मार्ग काढण्याची भावना. कायद्यात बदल करणं गरजेचं. मराठा आरक्षणाबाबत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राखी पौर्णिमेनिमित्त 18 ऑगस्टला देवेंद्र फडणवीस राज्यातल्या बहिणींशी संवाद साधणार. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. 15 ऑगस्ट पासून पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन सारसबागेतून यात्रेला सुरुवात होणार. 15 ऑगस्टला हडपसर आणि वडगाव शहरीत तर 16 ऑगस्टला भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात यात्रा निघणार. काल रात्री भाजपची मोठी बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती. भाजपचा नवा अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असावा या अनुषंगानं बैठकीत चर्चा. सूत्रांची माहिती. तर राजनाथ सिंह यांच्या घरी ही बैठक झाल्याची माहिती. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सुनावणीची तारीख पुन्हा एकदा बदलली. 17 सप्टेंबर ऐवजी आता 20 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्ज्वल भुयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. अमरावतीत आज महायुतीची विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठक. शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत आणि अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे हे उपस्थित राहणार.
पश्चिम विदर्भातील महायुतीच्या बैठकीचं रवी राणांना निमंत्रण नाही. नवनीत राणा यांनाही बैठकीचं निमंत्रण नसल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक राजकारणामुळे निमंत्रण न दिल्याचा राणांचा आरोप. बुलढाणा, अकोला शहर, अकोला ग्रामीण आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांसाठी काँग्रेसची सकाळी 11 वाजता आढावा बैठक. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार. बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना जनता दरबार आयोजित केला. खासदार कार्यालयातून तक्रारींचा ऑन द स्पॉट निपटारा. आमदार बालाजी कल्याणकरांना मराठा आंदोलकांनी अडवलं. कल्याणकरांना घेराव घालत जाब विचारला. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार मिलिंद नार्वेकरांचा कोकण दौरा. उदय सामंतांविरोधात सक्षम उमेदवार देण्याबाबत ठाकरे गटात खलबतं. कोकणातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा ऍक्शन प्लॅन. रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर कोकणातल्या विधानसभेची जबाबदारी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचे कोकण दौरे सुरू. एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईकांनी घेतली शरद पवारांची भेट. अजिंक्य नाईकांनी शरद पवारांचे आभारही मानले. एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी पाठिंबा दिला होता. आमदार बबन शिंदेचे बंधू रमेश शिंदेंनी शरद पवारांची भेट घेतली. बबन शिंदे अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार आहेत. रमेश शिंदेंनी मुलगा धनराज शिंदेंसोबत पवारांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज जळगाव जिल्हा दौरा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी सागर पार्क इथल्या सभेला उपस्थित राहणार. जळगावातील सागर पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात कार्यक्रम. मैदानात भव्य मंडप उभारणीसह इतर तयारी अंतिम टप्प्यात. मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातल्या महामार्गावरच्या खड्ड्यांची दुरुस्ती. या मार्गावरून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदेंचा आमदार बच्चू कडूंना फोन. आमदार बच्चू कडू आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. शेतकरी दिव्यांगांच्या मागण्यांबाबत चर्चा होणार. दादरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाची महत्त्वाची पत्रकार परिषद. दुपारी 12 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन. मराठा आरक्षण विरोधी सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण पीठापुढे आज सुनावणी होणार. नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी होणार. विशाळगड अतिक्रमण आणि हिंसाचाराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करा. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. अतिक्रमण विरोधी कारवाईच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी निर्देश. आमदार कोट्यातील घरं देतो असं सांगून महिला अधिकाऱ्याची फसवणूक. फसवणुकीसाठी धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर. नागपुरात चिकनगुनिया डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. मेयो रुग्णालयात रुग्णवाढीनं एका बेडवर दोघांवर उपचार करण्याची वेळ. 180 खाटांवर 200 पेक्षा जास्त रुग्ण. पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे अपघात प्रकरणात कोठडीत असलेल्या अग्रवाल दाम्पत्याच्या जामिनाला विरोध. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची कोर्टाला विनंती. जामिनानंतर अग्रवाल दाम्पत्य परदेशात पळून जाण्याची शंका. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या मित्रांचे रक्त नमुने बदलण्यासाठी डॉक्टर तावरेंनी दबाव टाकला. डॉक्टर श्रीहरी हळनोराची तपासात अधिकाऱ्यांसमोर कबुली. कोल्हापुरात महिला रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आक्रमक. महिलांनी रस्त्यांवरील खड्ड्यात बसून केक कापला तर खड्ड्यांच्या भोवती रांगोळ्याही काढल्या. राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन. नायर, जेचे, नागपुरातील मेयो आणि पुण्यातल्या ससून रुग्णालयाचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर. कोलकातामधील महिला निवासी डॉक्टरच्या हत्येचे राज्यात पडसाद. जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बायपासला पीडब्ल्यूडीची परस्पर मान्यता. जिल्हा विकास आराखडा समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसेंची परवानगी न घेताच प्रशासकीय मान्यता दिल्याचा प्रताप. भिवंडी महानगरपालिकेतर्फे तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन. हर घर तिरंगा हे अभियानाबाबत जनजागृती. वर्ध्यात कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद. सोयाबीन कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत. आमदार पंकज भोयर, कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील कारंजामध्ये तणनाशकाच्या फवारणीनंतर सोयाबीन करपलं. 30 ते 30 शेतकऱ्यांचं सुमारे 100 एकरवरच्या सोयाबीनचं पूर्णतः नुकसान. यवतमाळ जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकं धोक्यात. मूग, उडीद, सोयाबीन, मका, बाजरी, कापूस पावसामुळे पिवळी झाली.
शेतकरी हवालदिल. कल्याण डोंबिवलीत पाणीपुरवठा आज बंद राहणार. मोहली जलशुद्धीकरण केंद्रातल्या मुख्य जलवाहिनीवर लिकेज झाल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार. रात्री 1:30 वाजेच्या सुमारास बिर्ला कॉलेज ते भोईरवाडी दरम्यान जलवाहिनीचे लिकेज. जळगावच्या वरण गावात प्राणी प्रश्नावरून ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. आंदोलकांकडून घोषणाबाजी करत ठिय्या मांडला. जळगाव जिल्ह्यात हिट अँड रनची घटना. भरधाव कारची महिलेला धडक. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वावळदेत ते जळके रस्त्यादरम्यान घडलेल्या अपघाताचा सीसीटीव्ही समोर. बुलढाण्यात बनावट दस्तावेज तयार करून भूखंडांची परस्पर विक्री. शिंदे गटाचे शहराध्यक्ष यांसह 9 व्यक्तींवर गुन्हे दाखल. आरोपींमध्ये दुय्यम निबंधक यांचाही समावेश. रेशन दुकानदाराकडून ग्राहकांची फसवणूक. भंडारा जिल्ह्यातील गराडा खुर्द इथला प्रकार. तक्रार देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष. ग्रामस्थांचा आरोप. पुण्याच्या येरवड्यातल्या तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या टोळाला पकडण्यात यश. चोरट्यांनी अंदाजे 2 लाखांची रक्कम लंपास केली होती. लातूर जिल्ह्यातील मुरुडमधून 1,19 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल. परभणीच्या पूर्णा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ. पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष. घरफोडी करतानाचा चोरट्यांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद. अहमदनगरच्या जिल्हा पोलीस दलात फेरबदल. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे आदेशाने 38 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. नंदुरबार जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ. नवापूरच्या विसरवाडी बाजारपेठेतील गायत्री ज्वेलर्स 3 चोरट्यांनी फोडलं. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सांगली जिल्हा परिषदेकडून तिरंगा सायकल रॅलीचं आयोजन. यावेळी सर्व अधिकाऱ्यांसह शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव. जिल्ह्यात 4,41,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी. पिकांचं नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल.